युग आहे. मोबाईल, लॅपटॉप, संगणक याचा खूप वापर होत आहे. पण लोड शेडिंगमुळे आपण हे चार्ज करू शकत नाही. आणि हाच प्रश्न मी आज सौर ऊर्जेच्या आधारे सोडवला आहे. म्हणजे सौर ऊर्जेवर मोबाईल, लॅपटॉप चार्ज होऊ शकतो? वाय नॉट सर? आय एम प्राऊड ऑफ दिस बाल शास्त्रज्ञ. अरे केवढा मोठा शोध लावलायस तू. या प्रदर्शनामध्ये जे एक्झिस्टिंग शोध आहे ते शोध सगळे मांडलेले आहेत आणि या माझ्या बालमित्राने मात्र जगा वेगळा मुलखा वेगळा शोध लावलेला आहे. माझ्या बालमित्रा, ग्रेट सायंटिस्ट, तुझ्या यशाचं रहस्य सांग. सर, आपल्याला माहितच आहे आज देशात 40 कोटी मोबाईल वापरले जातात आणि त्याच्या डेली चार्जिंग करता 4000 वॅट इतकी वीज खर्च होते. म्हणजेच महिन्याला 1,20,000 वॅट इतकी वीज खर्च होते. म्हणजेच वर्षाला 14,40,000 वॅट वीज खर्च होते सर. हो बरोबर आहे. आणि हीच वीज वाचवून आपण आपल्या अन्नदाता शेतकऱ्यांना विनामूल्य देऊ शकतो. शाकालाका बूम शाकालाका बूम 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 शाकालाका बूम शाकालाका बूम बूम बूम. फुलं आणि पानं, डोंगर आणि रानं, किस्सा पुन्हा भेटले. या आभाळी हे उभं राणी. We are the birds with the magic wing. New horizons, new directions, earning is everything. शोध लावू नवे ज्ञानाचे दिवे, उजळून पेटले. उमंग, अरे किती वेळ त्या लॅपटॉपवर टाइमपास? टाइमपास? मम्मा, शी इज माय गुड फ्रेंड. तू तिला टाइमपास कसं काय म्हणू शकतेस? That's enough. Mama is right. तुझा सगळा स्टडी टाइम तू लॅपटॉपवरती गेम खेळण्यामध्ये घालवलाय. आय नो तुला बक्षीस मिळालंय, प्राइज मिळालंय, पण याचा अर्थ असा नाही की तुझे रेग्युलर शेड्यूल तू कॅन्सल करावंस. पण डॅड, नो आर्ग्युमेंट्स, नो आर्ग्युमेंट्स. यशानं हुरळून जाऊ नकोस, कळलं ना? मला तुझ्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. सचिन तेंडुलकर, विश्वनाथ आनंद हे सगळे फक्त एक रेकॉर्ड करून थांबलेले नाही आहेत आणि मला तुझ्याकडून याच सगळ्या अपेक्षा आहेत. आई म्हणजे काय असतं ते आता कळतंय मला. मनात माझ्या झोके घेतो आठवणींचा झुला. आई म्हणजे काय असतं. जय जोगाई. पीर मुंजा इडा पिडा नाय न पाट, भस्म कर काळा कपाट. आई, उमंग नेहमी या खुर्चीवरती जेवायला. आई खरं सांग, माझं खरंच काही चुकलं का? दुर्व्या देवा द्यावो तुवा. दुर्व्या देवा द्यावो तुवा. भरून आभाळ भरारी ही घेऊ आम्ही. द्यावो नवबळ तुम्ही, द्यावो नवबळ. देवीचा मत चोरतेस? नाही बा, विचारणार होतो पर तुम्ही कौल लावला सा. कसा विचारू? जी भसरी नांद्या, देवीचा मत चोरून काय काफिला जळायचाय? जोगाई कोपल, ध्यानात ठेव, हातल्या मधाचा मालक मी असा. अहो, इतके दिवस तुम्ही जे करत होता ना त्याच्या पाठीमागे विज्ञान आहे. आणि याच विज्ञानाच्या मदतीने तुम्ही लोक अज्ञानी बनत आहात. अज्ञानी. आणि खरंच तुमच्यात जर मंत्रतंत्राची शक्ती असेल ना तर या माशाला तुम्ही पोहायला लावा. होय नानग्या, तू माही परीक्षा घेते. अरे हो कागदी भाषा कधी पवल का? एक उपाय आहे. हात घाण ठेवावा लागेल देवीकडे. त्या बिगर हा कोप थांबायचा नाही सा. बा, मी तयार असा. हात गेला तरी चालेल, पण जीव वाचला असा. काका, काय हा वेडेपणा? अहो, देवाने 2 हात कष्ट करण्यासाठी दिले, गहाण ठेवण्यासाठी नाही हो. अहो, 2 हात जोडून देवाला नमस्कार केलेला आवडतो. एका हाताने कामाचं तर सोडा, तुम्ही नमस्कारही करू शकणार नाही. चला, सोडा तो हात. नाही रे नानग्या, म्हणजे आपण खोटं नाही बोलणार. ऐको पण न. जोगाईचं चांग भलं. आई जोगाई,
मला माफ कर. मी तुला सोडून जातोय. तुझ्या सेवेत इग्न आलं. या पाण्याला तू जाळून टाक, नाही तर भस्म कर. मी जातो. म्हणजे बा तुया गेला म्हणजे आमचं मरण आलं बा. म्हणा ना, मग म्हणा ना बा. मी आधीच बोललो होतो तो पोरगा घात करणार म्हणून. त्यांनी घात केला बा. आता त्यो तरी राहीन, नाही तर म्या तरी राहीन. तुम्ही ठरवा जगायचं का मरायचं ते. द्या. हे घ्या, मला हे मोडून दाखवा. पाहिलं, एकीच बळ. वाड्या वाड्यात राहणाऱ्या तुम्हा सर्वांची अवस्था दयनीय आहे. जर तुम्ही एकत्र आलात तर तुमची ताकद वाढेल, जीवन सुसह्य होईल. माझं ऐका, राग सोडा आणि प्रेम जोडा. चलाजी, पाडा पेटवा. माणसाचं रगत काढा, कापून काढा. एक झाड नाही दिसलं पाहिजे मले. जय जोगाई, जय जोगाई. अरे वाड्यावर बलामत आली या. तो मुंजाबा आग बघतोय. झाड मुळास ती कापा, धान गेले जाळा. जय जोगाई, जय जोगाई. झालं आपलं काम. हा गौतम, उचल. रडू नका नवशा, थांब. आजी, आजी लिंबीकडे बघ. आता बरं वाटतं. रडू नकोस, रडू नकोस. शांत हो, शांत हो. आजी कुळकुळ्याचा पाला दे, हुंगायला लावतो. वर्गम पडलंय. अरे देवा, दे. देवा काय रे तू माझ्या लेकराला केलं. देवा, काय तुम्ही